नमस्कार. शासन जारी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आताची सर्वात मोठी बातमी म्हणजे सरकारी कर्मचारी 18 महिने महागाईबाबत थकबाकीबाबत आली मोठी बातमी. त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट आता आपण आहोत. त्यापूर्वी जर आपण चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आजच्या अपडेट सविस्तर सुरू करूया. 7वा वेतन आयोग अंतर्गत केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि निवृत्त वेतनधारकांना महागाई भत्ता आणि महागाई सवलतीची थकबाकी दिली जाते. ही थकबाकी 34,000 कोटींहून अधिक आहे, की कोविड-19 महामारीच्या काळात थांबवण्यात आली होती. आता सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारक या 18 महिन्याच्या थकबाकीची मागणी सातत्याने करीत असून याबाबत संसदेतही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहे. डे थकबाकीबाबत सरकारचे स्पष्टीकरण. कोविड-19 महामारीच्या काळात 1 जानेवारी 2020 ते 1 जानेवारी 2021 या 3 टप्प्यात महागाई भत्ता देणे बंद करण्यात आले होते. महामारीमुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला होता. या बंदीच्या माध्यमातून सरकारने एकूण 34,402.32 कोटी रुपयाची बचत केली होती. आता देशाची आर्थिक स्थिती सुधारणा होत असताना कर्मचारी संघटना आणि विरोधी पक्ष सातत्याने या थकबाकीची मागणी करीत आहे. या दरम्यान सरकारचे 34,402 कोटी रुपये वाचले. कोरोना महामारीच्या काळात सरकारने 3 टप्प्याचे हप्ते थांबवून 34,402 कोटी रुपयाची बचत केली होती. त्यावेळच्या आर्थिक अडचणीला तोंड देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. महामारीच्या काळात आर्थिक स्थिरता राखण्यासाठी सरकारने ही रक्कम वापरली. केंद्रीय कर्मचाऱ्यांची मागणी. केंद्रीय कर्मचाऱ्यांची राष्ट्रीय परिषद आणि इतर संघटनांनी 18 महिन्याच्या थकबाकीची मागणी ठळकपणे मांडली आहे. यावर्षी जूनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 30वा कार्यकाळ सुरू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांनी पुन्हा आपल्या मागण्या सरकारसमोर मांडल्या. प्रमुख मागणीपैकी 18 महिन्याची थकबाकीशी संबंधित आहे. साथीच्या रोगामुळे त्यांच्या आर्थिक स्थितीवर परिणाम झाला असून आता देशाची आर्थिक स्थिती सुधारणा झाल्याने सरकारने ही थकबाकी द्यावी अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की सरकारी कर्मचारी 18 महिने महागाई थकबाकीबाबत अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे. तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी शासन जारी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.